तालुक्यातील कणे गावातील गणेश दिनकर म्हात्रे यांच्या घरावर मंगळवार दिनांक 25 जून रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वादळी पावसात वीज पडल्याने घराला आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली। सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही। सोमवारी सायंकाळी पावसाच्या मुसळधार सरी वाऱ्यासह बरसल्या। त्यातच कणे गावातील गणेश म्हात्रे यांच्या घरावर वीज कोसळली, त्यामुळे त्यांच्या घराला आग लागून घर जळून खाक झाले आहे। आगीची घटना समजताच गावातील ग्रामस्थांनी पाणी आणत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण घर जळून खाक झाले असून 1.5 ते 2 लाखाचे नुकसान झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली। या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी भेट देऊन शेतकऱ्याला धीर दिला। यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक दिलीप म्हात्रे, कुणाल पाटील, धीरज पाटील, संजय म्हात्रे, मनोज पाटील व नागरिक उपस्थित होते। अचानक ओढवलेल्या संकटामुळे शेतकऱ्याला सरकारी मदतीची वाट न बघता वैकुंठ पाटील यांनी 25,000 रुपये कॅश व 30,000 रुपयांचे सिमेंट पत्रे दिले। यावेळी गणेश म्हात्रे यांच्या कुटुंबातील सर्वांनी वैकुंठ पाटील यांचे आभार मानले व शासकीय यंत्रणेमार्फत ताबडतोब पंचनामा करून आपदग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्याची ग्वाही वैकुंठ पाटील यांनी दिली। काल रात्री 9 वाजल्याच्या सुमारास अशी घटना घडली, आग लागली। गावातील ग्रामस्थांनी चांगलं सहकार्य केलं, त्याच्यामुळे आग विझवण्यात सहकार्य झाला। त्याच्यानंतर आपल्या गावातले संजय पाटील आहेत, त्यांनी चांगलं एकदम योगदान देऊन स्वतःच्या यांनी म्हणजे स्वतःच्या जीवावर बेतून ती आग विझवण्याचा प्रयत्न केला। तर त्याच्यासोबत गावातील जेवढी तरुण मंडळी होती त्यांनी पण त्यांना साथ दिली आणि ती आग विझवण्यात यशस्वी झालं। आज आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे वैकुंठ पाटील आज आपल्याला इथे स्वतः येऊन त्यांच्या घराची जेवढे काही पत्रे फुटले किंवा घरातलं काही नुकसान झालंय त्याची पाहणी करून त्यांना सांगितलं जेवढी तुम्हाला काही मदत लागेल तेवढी तुम्हाला देईल आणि आता काही चेकच्या स्वरूपात त्यांना एक चांगली रक्कम पण दिलेली आहे। तर त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रदीप मोकल, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।